ढोल गही वाजवा, नंदीला सजवा ढोल गही वाजवा, हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा. बळीराजा गातो या गुण रे, सण आला बैल पोळ्याचा. बळीराजा गातो या गुण रे, सण आला बैल पोळ्याचा. धुम धुम पट धुम, धुम धुम पट धुम, धुम धुम पट धुम धुम. महादेवाचा नंदी हा भोळा, बारामधूती झाल्या ती गोळा. हळतेला नवशिंड सोहळा, खांदपळणीचा बेंदूर सोहळा. घोंगराचा झाड वाजे खुळखुळ, ए घोंगराचा झाड वाजे खुळखुळ, हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा. बळीराजा गातो या गुण रे, सण आला बैल पोळ्याचा. अन बळीराजा गातो या गुण रे, सण आला बैल पोळ्याचा. आंबील घुगऱ्या पाजून नंदीला, पुरणपोळीचा घास भरविला. दिवी रेशमी गोंड शिंगाला, तुला पाठीवर शोभ देवाला. करतात बैलाची आंघोळ करतात. बैलाच्या पायात घुंगरे बांधतात. बैलाला खूप सजवतात. बैलाच्या हातावर बैलाच्या अंगावर शिंगे मारतात. बैल हा शेतकऱ्याचा मित्र असतो. बैल पोळा हा भारतामध्ये जास्त प्रमाणात साजरा केला जातो. बैल पोळा हा सर्वांचा आवडता सण आहे. बैल पोळा हा सर्वात जास्त शेतकऱ्याचा आवडता सण आहे. बैल पोळा हा शाळेत साजरा केला जातो. बैलाच्या शिंगाला रंग देतात. बैल हा आपला शेतकऱ्यांचा रात्र काम म्हटलं जाते. बैल हा आपले शेतीतले महत्वाचे काम करतो. कारण शेतीमध्ये जे आपण पीक काढतो, डवरणी करतो, वखरणी करतो, या कामासाठी आपला हा बैल आपल्या शेतकऱ्याच्या कामात पडत असतो. बरोबर आहे? तर आता या बैलाला पहा, आपण बैलाला 12 महिने काम करून घेतो बैलाजवळ. एक दिवस गेला पण काय पाहिजे, आराम पाहिजे. त्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. त्या दिवशी आपण बैलाला काय करतो, त्याचं स्नान करतो, त्याला चांगला सजवतो, नाही का. आणि त्याची शेतकऱ्याची जे पत्नी असते मालकी, ती त्या बैलाची गोडधोड पदार्थ करून आरती वाढून त्या बैलाला काय करते, पूर्णाची पोळी आहे ना, पूर्णाची पोळी जास्त जाते ना, पूर्णाची पोळी आपल्या बैलांना खाऊ घालते. आता हा जो बैल आहे हा शेतीच्या कामात उपयोगी येणारा प्राणी आहे. याला पाळीव प्राणी म्हटलं जाते, कारण तो आपण वागवतो, आहे की नाही. तर हा बैल, या बैलाची उत्पत्ती जी आहे हे कशी होते, कशापासून होते, गाईपासून.
वागायला पहिल्यांदा काय करावं लागते? गाई वागावं लागते. काय वागावं लागते? हा. तेव्हाच आपल्याला कुठं होईल हा प्राणी मिळेल है ना. तर अशी बैलाची जी माहिती आहे ही सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. बैल पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. मी आता ती माहिती तुम्ही ऐकली आणि तुम्हाला माहीत आहे, नवीन काही सांगण्यासारखं काही नाही त्याच्यात. फक्त आता काही जण चांगलं बोलू शकतात, काही जण आपल्या मनात असं तरी ते बोलू शकत नाही. पण आमचा प्रयत्न असा असतो की प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी बोलता आलं पाहिजे. आपल्या मनातली गोष्ट आपल्याला सांगता आली पाहिजे, मनातली गोष्ट लिहिता आली पाहिजे. काही जण चांगलं बोलू शकतात तर लिहू शकत नाही. काही जण आता कविता तयार करतात. ते सांगण्याचा उद्देश काय की आपल्याला जे मनातले गोष्ट आहेत त्या गोष्टीच्या रूपात, कवितेच्या रूपात लिहिता आलं पाहिजे. म्हणजे भविष्यात तो चांगला मोठा लेखक तयार होऊ शकतो, चांगला कवी तयार होऊ शकतो. आणि त्याच कविता तुम्ही लिहिलेल्याच कविता कदाचित एखाद्या वेळेस आपल्या पाठ्यपुस्तकात लिहू शकतात. एवढे मोठे कवी लेखक तुम्ही होऊ शकता, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि ते शिक्षणाचं ध्येय पण आहे आपलं. फक्त नोकरी लागणे हा उद्देश नाहीये. आपल्याला असं वाटतं की आपण फक्त शिक्षण कशासाठी घेतो तर नोकरीसाठी, तसं नाही. महत्वाची सूचना सांगण्यासाठी मी ज्येष्ठ सरांच्या हातून माहिती घेतला. 4 तारखेला